हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि तो म्हणजे 5 ग्रेट लेक्स ऑफ नॉर्थ अमेरिका किंवा यांनाच मराठीमध्ये उत्तर अमेरिका महाखंडातील पंचमहासरोवर असंही म्हटलं जातं. तर ह्या 5 ग्रेट लेक्सबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा, लेक्स किंवा सरोवर यांच्याबद्दल मी एक सेपरेट लेक्चर घेणारच आहे. संपूर्ण जगामध्ये एकूण जेवढेही सरोवर आहेत म्हणजेच लेक्स आहेत त्यांच्याबद्दल एक मी सेपरेट लेक्चर घेणारच आहे की कोणत्या महाखंडामध्ये कोणते सरोवर आहेत किंवा किंवा ह्या सरोवरांबद्दल एक्झाममध्ये जेही क्वेश्चन्स विचारले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण 5 ग्रेट लेक्सबद्दल इन्फॉर्मेशनही बघणार आहोत. तर लेक्चर स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. तर बघा, सर्वात आधी आपण बघू की ते 5 ग्रेट लेक्स किंवा पंचमहासरोवरं कोणती आहेत. आता हे जे काय 5 ग्रेट लेक्स आहेत हे कुठे आहे, तर उत्तर अमेरिका महाखंडामध्ये. जर आपण ह्या सरोवरांचा पश्चिम ते पूर्व असा क्रम बघितला तर सर्वात पहिला आहे लेक सुपेरियर म्हणजेच सुपिरियर सरोवर, दुसरा आहे मिशिगन, तिसरा आहे ह्युरॉन, चौथा आहे इरी आणि पाचवा आहे ओंटॅरिओ. आता ही जी काय 5 लेक्स आहेत, 5 सरोवर आहेत, ही अतिशय महत्त्वाची आहे. महत्त्वाची ती फक्त उत्तर अमेरिका महाखंडाच्या दृष्टीनेच नाही तर संपूर्ण जगाच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहेत. आणि ही सरोवर लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिकसुद्धा आहे बघा, ते म्हणजे होम्स. आता या ठिकाणी एच म्हणजेच ह्युरॉन, ओ म्हणजे ओंटॅरिओ, एम म्हणजेच मिशिगन, ई म्हणजेच इरी आणि एस म्हणजेच सुपेरियर. तर ही शॉर्ट ट्रिक वापरून तुम्ही हे लेक्स लक्षात ठेवू शकतात. पण काही वेळेला एक्झाममध्ये काय होतं की तुम्हाला पश्चिम ते पूर्व असा क्रम विचारला जातो किंवा पूर्व ते पश्चिम असा क्रम विचारला जातो आणि त्यामुळे तुम्हाला ते क्रमानुसार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथे नकाशाचा जास्तीत जास्त वापर करा, म्हणजे हे तुमच्या लक्षात राहील. तर बघा, हे 5 ग्रेट लेक्स कोणते आहे? सुपिरियर, मिशिगन, ह्युरॉन, इरी आणि ओंटॅरिओ. आता बघा, ह्या ग्रेट लेक्सची लोकेशन काय आहे? तर हा आहे आपला उत्तर अमेरिका महाखंड आणि उत्तर अमेरिका महाखंडामध्ये या ठिकाणी आहे 5 ग्रेट लेक्स ऑफ नॉर्थ अमेरिका. उत्तर अमेरिकेतील 5 महान सरोवरं. आता एका सिंपल ब्लँक मॅप थ्रू आपण या सरोवरांचा क्रम बघू. ही सरोवरं कोणती कुठे आहेत? तर बघा, ह्या मॅपमध्ये आपण पश्चिम ते पूर्व असं गेलो तर सर्वात पहिलं जे काय सरोवर आहे ते आहे सुपेरियर, दुसरं जे दिसतं आहे ते आहे मिशिगन, त्यानंतर तिसरं आहे ह्युरॉन, चौथं आहे इरी आणि पाचवं आहे ओंटॅरिओ. तर हे जी काय सरोवर आहे ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने एकमेकांशी जोडलेली आहे, तर तेही आपण बघणार आहोत पुढे. तर यांचा क्रम लक्षात ठेवा बघा, पश्चिम ते पूर्व क्रम लक्षात ठेवा, नाही तर पूर्व ते पश्चिम क्रम लक्षात ठेवा. सर्वात पहिलं सरोवर आहे सुपेरियर, त्यानंतर मिशिगन, ह्युरॉन, इरी आणि ओंटॅरिओ. त्यानंतर बघा, आता हे जे काय ग्रेट 5 लेक्स ऑफ अमेरिका आहे हे 2 देशांच्या बॉर्डरवर आहे. पहिला देश आहे कॅनडा आणि दुसरा देश आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ह्या पद्धतीचे क्वेश्चन्ससुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात की ग्रेट 5 लेक्स जे आहे ते कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे. किंवा आपण याआधी लेक्चर बघितलं होतं बघा, कॅस्पियन सागर किंवा अरल सागर. तर तिथे क्वेश्चन्स असे विचारले जातात की कॅस्पियन सागरला एकूण किती देशांच्या सीमा लागून आहेत. तर अशा पद्धतीचे प्रश्नही विचारले जातात आणि म्हणून इथेही लक्षात ठेवा की नॉर्थ अमेरिका, उत्तर अमेरिका महाखंडातील जे ग्रेट लेक्स आहेत, ग्रेट 5 लेक्स आहेत, ते 2 देशांच्या सीमेवर आहेत. एक आहे कॅनडा आणि दुसरा आहे USA. कॅनडा आणि USAची बॉर्डर हे जे काही ग्रेट लेक्स आहेत हे कशा प्रकारे सेपरेट करतात बघा, ते तुम्हाला पुढच्या इमेजमध्ये दाखवलं आहे. आता या ठिकाणी बघा, लेक मिशिगन जर सोडली तर इतर 4 लेक्स जे आहेत, जसं तुम्हाला इमेजमध्ये दिसतंय, हे 4ही लेक कॅनडा आणि USA या दोघांमध्ये शेअर होतात. फक्त लेक मिशिगन जे आहे ते फक्त USAमध्ये येतं. बघा, जसं की तुम्हाला इमेजमध्ये दिसतंय, हे 5 सरोवरांपैकी एकूण 4 सरोवर जे आहेत म्हणजेच सुपिरियर, ह्युरॉन, इरी आणि ओंटॅरिओ हे कॅनडा आणि USA या दोघांची बॉर्डर बनवतात आणि लेक मिशिगन जो आहे तो फक्त USAमध्ये येतो. तर ग्रेट लेक्सबद्दल काही माहिती बघायची झाली तर बघा, ग्रेट लेक्स ज्यांनाच उत्तर अमेरिकेचे ग्रेट लेक्स किंवा लॉरेंटियन ग्रेट लेक्स असंही म्हटलं जातं,
5 पैकी 4 सरोवरं जी आहेत ती कॅनडा आणि USA च्या सीमेवर आहेत आणि मिशिगन हे एकमात्र सरोवर हे USA मध्ये आहे. जसं मी आत्ताच सांगितलं, कॅनडा आणि USA या दोघांच्या सीमेवर एकूण 4 सरोवरं आहेत. सुपेरियर, ह्युरॉन, इरी आणि ओंटॅरिओ. आणि मिशिगन हे एकमात्र सरोवर आहे जे फक्त USA मध्ये येतं. जगातील एकूण गोड्या पाण्यापैकी 21% पाणी या ग्रेट 5 लेक्समध्ये आहे. तर हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जगामध्ये एकूण जो काही गोड्या पाण्याचा साठा आहे म्हणजेच फ्रेश वॉटर आहे, त्यापैकी 21% पाणी हे या 5 लेक्समध्ये आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा, एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, नोट डाऊन करून ठेवा. उत्तर अमेरिकेतील ग्रेट लेक्स ही परस्पर जोडलेल्या गोड्या पाण्याच्या सरोवरांची मालिका आहे, जी सेंट लॉरेन्स नदीद्वारे अटलांटिक महासागराला जोडतात. बघा आता ही जी काय सरोवरं आहेत 5, जसं आपण पश्चिमेकडून पूर्वेला येतो, शेवटचं सरोवर आहे ओंटॅरिओ. ओंटॅरिओनंतर एक नदी वाहते जिचं नाव आहे सेंट लॉरेन्स नदी आणि ही नदी जाऊन अटलांटिक महासागराला मिळते. म्हणजे हे ग्रेट लेक्स, त्यानंतर सेंट लॉरेन्स नदी आणि मग नंतर अटलांटिक महासागर. तर अशी ही एक शृंखला तयार होते. आता बघा या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, तो म्हणजे कॅनडा आणि USA जे आहे ते एकूण 3 गोष्टींमुळे सेपरेट होतात. तर पश्चिमेकडून जर आपण सुरुवात केली तर ग्रेट 5 लेक्सपर्यंत, म्हणजे एवढा जो काय पोर्शन आहे कॅनडा आणि USA ची बॉर्डर, तर त्याला म्हटलं जातं 49 डिग्री चॅनल. म्हणजेच 49 डिग्री चॅनलमुळे USA आणि कॅनडा हे सेपरेट झालेलं आहे. त्यानंतर कॅनडा आणि USA ला सेपरेट करणारं जे काय आपण आत्ता बघितलं ते आहे ग्रेट 5 लेक्स. आणि त्याच्या पुढे म्हणजेच पूर्व साईडपर्यंत अटलांटिक महासागरपर्यंत एवढा जो काय पोर्शन आहे तो आहे सेंट लॉरेन्स रिव्हरचा, सेंट लॉरेन्स नदी. तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या कॅनडा आणि USA ला सेपरेट करतात. सर्वात पहिला आहे 49 डिग्री चॅनल, त्यानंतर आहे ग्रेट 5 लेक्स आणि ग्रेट 5 लेक्सपासून निघणारी पुढे अटलांटिक महासागराला जाऊन मिळणारी नदी ती आहे सेंट लॉरेन्स रिव्हर. तर हा पॉईंटसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर आजच्या लेक्चरचा जो आपला मेन टॉपिक आहे तो म्हणजे ग्रेट 5 लेक्स ऑफ नॉर्थ अमेरिका. 1 बाय 1 आपण सर्व लेक्स हे डिस्कस करणार आहोत. जेही काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघणार आहोत. त्यापैकी सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं सरोवर आहे ते म्हणजे सुपेरियर सरोवर. सुपेरियर सरोवराबद्दल बोलायचं झालं तर हे जगातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. एक फ्रेश वॉटर लेक आहे. जर आपण जगातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर बघितलं किंवा सर्वात मोठं सरोवर म्हटलं तर ते आहे कॅस्पियन सागर. बघा सरोवर कुणाला म्हटलं जातं की पाण्याचा एक साठा जो चारही बाजूंनी जमिनीने वेढलेला आहे. म्हणजे चारही बाजूंनी जमीन आहे आणि मध्ये काहीतरी पाणी आहे, त्याला म्हटलं जातं सरोवर. तर जगातील सर्वात मोठं सरोवर जर तुम्हाला कोणी विचारलं तर ते आहे कॅस्पियन सागर. सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर विचारलं तर ते सुद्धा आहे कॅस्पियन सागर. आणि सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर विचारलं तर ते आहे सुपिरियर सरोवर. सुपिरियर हे पंचमहासरोवरांपैकी सर्वात पश्चिमेकडील व उत्तरेकडील समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीवरील आणि सर्वाधिक खोलीचे सरोवर आहे. म्हणजेच या 5 सरोवरांबद्दल ग्रेट 5 लेक्सबद्दल विचार केला तर सुपिरियर हे सर्वात खोल आणि समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीवरील सरोवर आहे. पंचमहासरोवरांमध्ये असलेल्या एकूण जलसाठ्यापैकी एकूण 53.8% पाणी सुपिरियरमध्ये आहे. तर यावरून तुम्ही अंदाजा लावू शकतात की लेक सुपिरियर हे किती मोठं आहे या अदर 4पेक्षा. सेंट मेरीज नदीमार्गे सुपिरियरमधील पाणी जे आहे ते ह्युरॉन सरोवराकडे वाहत जाते. जसं आपल्याला मॅपमध्ये दिसतंच आहे बघा, लेक सुपिरियर हा जो काय आहे तो लेक ह्युरॉनला जोडलेला आहे. आणि हा कशाने जोडला आहे तर सेंट मेरीज नदी जी आहे ती लेक सुपिरियर आणि लेक ह्युरॉन यांना जोडते. सुमारे 200 लहान मोठ्या नद्या ह्या सुपिरियर सरोवराला पाणी पुरवतात. जसं की आपण आधीच बघितलं की सुपिरियर सरोवर जे आहे ते फ्रेश वॉटर लेक आहे, गोड्या पाण्याचं सरोवर आहे. आणि ह्या सुपिरियर सरोवराला एकूण 200 लहान मोठ्या नद्या ज्या आहेत त्या पाणी पुरवतात. त्यानंतर दुसरं सरोवर आपण बघणार आहोत ते म्हणजे मिशिगन सरोवर, लेक मिशिगन. आता यामध्ये पहिला पॉईंट जर बोलायचं झाला तर आपल्या 5 महत्त्वाच्या सरोवरांपैकी
4 सरोवरं जी आहे ती कॅनडा आणि USA ची बॉर्डर शेअर करतात. म्हणजे ती कॅनडामध्येही आहेत आणि USA मध्येही आहेत. पण एकमात्र सरोवर ते म्हणजे मिशिगन सरोवर हे फक्त USA मध्ये आहे. कॅनडासोबत ते बॉर्डर शेअर करत नाही. तर लेक मिशिगनबद्दल बोलायचं झालं तर USA मधील म्हणजेच अमेरिकेतील ते सर्वात मोठं सरोवर आहे. पूर्णपणे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात असलेले गोड्या पाण्याचे सरोवर आहे. हे 5ही सरोवर बघा सर्व फ्रेश वॉटर लेक आहेत. सर्व गोड पाण्याची सरोवर आहेत आणि त्यापैकी मिशिगन जे आहे ते संपूर्णपणे USA मध्ये येतं आणि म्हणून ते USA म्हणजेच अमेरिकेतील सर्वात मोठं सरोवर आहे. मिशिगन हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील 5व्या क्रमांकाचे सर्वात मोठे सरोवर आहे. जर आपण 5 सरोवरांचा विचार केला तर सर्वात मोठं आहे सुपिरियर, दुसरं आहे ह्युरॉन आणि तिसरं आहे मिशिगन. म्हणजे 5 सरोवरांचा विचार केला. ग्रेट 5 लेक्सचा विचार केला तर तिसऱ्या क्रमांकावर येतं मिशिगन आणि जर आपण संपूर्ण पृथ्वीचा विचार केला तर मिशिगनचा नंबर येतो 5वा. म्हणजेच मिशिगन जे आहे ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरील 5व्या क्रमांकाचं सर्वात मोठं सरोवर आहे. व्याप्तीने पंचमहासरोवरात याचा तिसरा क्रमांक येतो. आत्ताच सांगितलं मी 5 सरोवरांचा विचार केला तर सर्वात मोठा आहे सुपिरियर, दुसरा आहे ह्युरॉन, तिसरा आहे मिशिगन आणि संपूर्ण जगाचा विचार केला तर मिशिगनचा क्रमांक येतो 5वा. या सरोवराची खोली दक्षिण भागात कमी आहे. बघा सर्वात जास्त खोली त्याची उत्तरेकडे आहे आणि जसं जसं दक्षिणेकडे येणार तशी त्याची खोली कमी होत जाते. मिशिगन सरोवराचे पाणी मॅकिनॅक या लहान सामुद्रधुनीतून ह्युरॉन सरोवरात वाहत जाते. जसं आपण बघितलं की लेक सुपिरियर आणि लेक ह्युरॉन हे कशाने जोडले गेलेत तर सेंट मेरीज नदीमार्गाने जोडलेले आहेत आणि त्याच पद्धतीने लेक ह्युरॉन आणि लेक मिशिगन हे दोन्हीही मॅकिनॅक या लहान सामुद्रधुनी मार्गाने जोडलेले आहेत. तिसरा लेक बघू आपण ते म्हणजे लेक ह्युरॉन सरोवर. आता ह्युरॉन सरोवराबद्दल बोलायचं झालं तर ते उत्तर अमेरिकेतील महान सरोवरांपैकी दुसरे सर्वात मोठे सरोवर आहे. पहिलं कोणतं आहे लेक सुपिरियर, दुसरं आहे ह्युरॉन आणि तिसरं आहे मिशिगन. तर उत्तर अमेरिकेतील महान सरोवरांपैकी पंचमहासरोवरांपैकी दुसरं सर्वात मोठं सरोवर आहे ह्युरॉन. त्यानंतरचं पुढचं सरोवर आहे ते म्हणजे इरी सरोवर. आता हे जे काही इरी सरोवर आहे ते आकारमानाच्या दृष्टीने जगातील 10वं मोठं सरोवर आहे. जर आपण ग्रेट 5 लेक्सचा विचार केला तर तुम्हाला त्यांचा पश्चिम ते पूर्व किंवा पूर्व ते पश्चिम क्रमही लक्षात ठेवायचा आहे आणि आकारमानानुसार क्रमही त्यांचा लक्षात ठेवायचा आहे. बघा आकारमानाचा जर आपण विचार केला तर ग्रेट 5 लेक्सपैकी सर्वात पहिला क्रमांक येतो सुपेरियरचा जे सर्वात मोठा आहे, दुसरा आहे ह्युरॉन, तिसरा आहे मिशिगन, चौथा आहे इरी आणि 5वा आहे ओंटॅरिओ. तर इरी जे काय आहे ते आकारमानाच्या दृष्टीने जगातील 10वं सर्वात मोठं सरोवर आहे. त्यानंतर शेवटचं आहे ते म्हणजे लेक ओंटॅरिओ. लेक ओंटॅरिओचा विचार केला तर उत्तर अमेरिकेतील महान सरोवरांपैकी सर्वात लहान असं सरोवर आहे. ग्रेट लेक्समधील सर्व पाणी या सरोवरातून वाहतं. जसं आपण आधीच बघितलं की लेक ओंटॅरिओ आणि अटलांटिक महासागर यांना कोण जोडतं तर सेंट लॉरेन्स रिव्हर आणि सेंट लॉरेन्स रिव्हरद्वारे हे जे काय पाणी आहे ते अटलांटिक महासागराला जाऊन मिळतं. तर ग्रेट लेक्समधील सर्व पाणी जे आहे ते या सरोवरातून वाहतं. हे नायगरा नदीने एरी सरोवराशी जोडलेलं आहे. बघा इरी आणि ओंटॅरिओ हे दोन्हीही कशाने जोडलेले आहे नायगरा नदीने आणि याच नायगरा नदीवर एक अतिशय फेमस असा धबधबा आहे, वॉटरफॉल आहे तो म्हणजे नायगरा धबधबा. तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलंही असेल तर हा पॉईंट इथे लक्षात ठेवा. बघा नायगरा धबधबा हा कुठे आहे तर नायगरा नदीवर आणि नायगरा नदी ही कोणाला जोडते इरी सरोवर आणि ओंटॅरिओ सरोवर या दोघांनाही जोडते. तर इरी आणि ओंटॅरिओ या दोघांच्याही मध्ये आहे नायगरा नदी आणि या नायगरा नदीवर जगप्रसिद्ध असा नायगरा धबधबा हा आहे. 5 महान तलावांपैकी सर्वात लहान क्षेत्र आहे परंतु जगातील 14व्या क्रमांकाचे मोठे आहे. बघा आपण बघितलं की लेक इरी जे आहे ते जगातील 10व्या क्रमांकाचं सर्वात मोठं सरोवर आहे आणि लेक ओंटॅरिओ हे जगातील 14व्या क्रमांकाचं सर्वात मोठं सरोवर आहे. आणि जर आपण ग्रेट 5 लेक्सचा विचार केला तर आकारमानानुसार यांचा क्रम कसा येणार आहे सुपिरियर, ह्युरॉन, मिशिगन, इरी आणि ओंटॅरिओ.
तर आजच्या लेक्चरसाठी एवढंच. ग्रेट 5 लेग्स आपण बघितले आहे जे अतिशय महत्त्वाचे आहेत. तर आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात आणि आपल्या फ्रेंड्ससोबत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका. तसेच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.